नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. नवीन वर्षात 2 नव्या लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा आता अधिक आरामदायी आणि सहज होणार आहे. मध्य रेल्वेच्या नेरूळ बेलापूर ते उरण विभागात धावणाऱ्या जुन्या रेट्रोफिट लोकल इथे जमा होणार आहे. त्या जागी 2 नॉन एसी लोकल चालवण्यात येणार आहे. लोकल म्हणजे मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लोकलवरील ताण वाढत आहे. गर्दी वाढत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास देखील सहन करावा लागतोय. तसंच मुंबई व पश्चिम उपनगरांप्रमाणेच नवी मुंबईतही लोकसंख्या वाढत आहे. नवी मुंबईचा विकास झपाट्याने होते. अनेक मोठमोठी कार्यालय देखील नवी मुंबईत होते. त्यामुळे मुंबईतून नवी मुंबईत जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक वाढली आहे. हार्बर मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या ताफ्यात 2 नव्या एसी लोकल दाखल झाल्या होत्या. या लोकलच्या चाचण्या घेण्यात येत आहे. त्यामुळं नवीन वर्षात नेरूळ बेलापूर ते उरण मार्गावर नव्या लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेच्या बेलापूर नेरूळ ते उरण फोर्ट मार्गावर दररोज रेट्रोफिट 3 आणि सिमेन्स लोकलची एक अशा 4 लोकलच्या 40 फेऱ्या होती. यातील काही रेट्रोफिट लोकल गाड्यांचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन कोऱ्या नॉन एसी लोकल धावणार आहे. रेट्रोफिट लोकल या जुनाट पद्धतीच्या असून त्यांचा वेग कमी आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेट्रोफिट लोकल 2016 ते 2011 मध्ये रेट्रोफिट केलेले आहे. एका लोकलचे आयुर्मान 25 वर्ष असते. नवीन येणाऱ्या दोन्ही लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोचिंग कारखान्यात तयार करण्यात आल्या. या 2 लोकल पैकी एका लोकलची चाचणी सुरू आहे, तर दुसऱ्या गाडीची चाचणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नवीन लोकल या अधिक हवेशीर आणि आरामदायी असणार आहे. तसंच सर्व डब्यांमध्ये LED लाईट्स आणि स्टेनलेस स्टीलच्या सीट्स असणार आहे. त्याचबरोबर सर्व पंख्यांना स्टेनलेस स्टीलची जाळी, मोठी आसने आणि मधल्या भागात अधिक जागा असणार आहे. त्यामुळे नव्या लोकलमध्ये प्रवासी क्षमता अधिक असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, मुंबई. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.